नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं जो धुळांकूट चालू आहे त्यानिमित्तानं आज आम्ही आलेलो आहोत अंटापिलच्या मुंबईमध्ये। आज आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशाचे महासचिव आनंद जाधव साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा साहेब, काय चालू आहे सध्या? प्रचाराची जोरात चालू आहे, काय सांगाल? खरं तर या मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 6 उमेदवार आहेत। 6 मधले 3 उमेदवार हे बुद्धिस्ट आणि 3 उमेदवार हे मुस्लिम आहेत। पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये अशा पद्धतीनं इलेक्शन लढण्याची जी रणनीती आखलेली आहे त्या रणनीतीचा एक भाग म्हणजे दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा जो उमेदवार आहे ते अबुल हसन खान आहेत। आणि अबुल हसन खान यांना ज्यावेळी आम्ही उमेदवारी दिली त्यावेळी या गोष्टीचा विचार केला होता की अबुल हसन खान मुस्लिम आणि दलित यांची जी फिगर आहे ती मॅजिक फिगर आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान, तसंच ईशान्य मुंबईमध्ये जे उमेदवार दिले दौलत खान, तर आम्ही हाच विचार करून दिले की यावेळे दलित मुस्लिम ऐक्य झालं पाहिजे आणि याच्यामधूनच खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान वाचवण्याची ताकद ज्या लोकांमध्ये आहे ते ही दोनच समाजाचे लोक आहेत, एक तर मुस्लिम आणि दलित। या दोघांना घेऊन बाळासाहेब, या दोघांसोबत समस्त वंचितांना घेऊन बाळासाहेब लोकसभेच्या संसद भवनाकडे निघालेले आहेत हे संविधान वाचवण्यासाठी। नक्कीच एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून असंही दाखवलं जातं की अबुल हसन खान साहेब असतील किंवा इतरही महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा चेंजेस केलेले आहेत, काही माघार घेतलेले आहेत। ह्या विषयावरती वंचित बहुजन आघाडी हे कुठेतरी वेगळ्या दिशेचं म्हणजे असं चित्र लोकांसमोर दाखवतात, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? खरं तर मोठे चॅनल नेहमीच आमच्यासारख्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असतात। अन्याय म्हणजे आमची बातमीच लावत नाही आणि नको त्या बातम्या करत असतात। हा पक्षाचा इंटरनल मामला आहे। आता काही ठिकाणी उमेदवार बदलले, काही ठिकाणी माघार घेतली, काही ठिकाणी काय केलं, पाठिंबा हे केला, हा पक्षाचा विचार आहे। माणसं ज्यावेळी येतात आणि सांगतात की आमची लढायची तयारी आहे, परंतु ज्यावेळी कळतं की त्यांची तयारी नाही, फक्त कुणीतरी त्यांना पाठवलंय आणि कुणीतरी पाठवलेलं असल्यानंतर आपण शहानिशा करत नाही, कारण वंचित समूहातील माणूस आहे, वेगळ्या जातीचा माणूस आहे आणि त्याला तिकीट दिलं जातं, परंतु ज्यावेळी त्याचं भिंग खऱ्या अर्थाने समजलं आपण त्यांना बाजूला करतो, तसं झालेलं आहे। असं काही वेगळं हे नाहीये। नक्कीच हे बघा, या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना आज वंचित बहुजन आघाडीकडून फक्त भारतामध्येच असे एक पक्ष आहे ज्या पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातल्या, ज्या जाती आज ओटावरती बोललंही जात नव्हतं, अशा जाती धर्मातल्या लोकांना उमेदवारी देऊन खऱ्या वंचितांचं न्याय साठी हे काम करताना दिसतंय। त्या अनुषंगानं धन्यवाद साहेब, तुम्ही प्रचाराच्या ह्या एवढ्या धावपळीमध्ये वेळेत वेळ काढून तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद। असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे। धन्यवाद।